तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। पंढरपुरात येणा या भाविकांना होतोय त्रास। परराज्यातून आलेले व्यापारी मोकाट। माघी शुद्ध जया एकादशी निमित्त राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सुमारे 4 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत। भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने तसेच पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने आवश्यक उपाययोजना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। परंतु दर्शनासाठी येणा या भाविकांना 65 एकर नदीपात्र, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसरात फिरणे अशक्य झाले आहे। परंपरेनुसार चंद्रभागेचे पवित्र स्नान करून दर्शनानंतर हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो वारकरी भाविक भक्त दिंड्यासह नगरप्रदक्षिणा पूर्ण केली जाते। परंतु या भाविकांना नगरप्रदक्षिणा पूर्ण करीत असताना परराज्यातून पंढरपुरात आलेल्या भर रस्त्यावर उभारून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। परराज्यातून आलेल्या व्यापाऱ्यांमुळे भाविकांना जाण्या येण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडून पंढरपुरातील स्थानिक व्यापाऱ्यांना पालिका प्रशासन नियम व अटी घालते, परंतु परराज्यातून आलेल्या व्यापाऱ्यांना कोणतीही अट घालत नाही, त्यामुळे हे व्यापारी रस्त्यावर कुठेही उभारून आपला व्यापार करतात, त्यामुळे येण्यास जाण्यास अडथळा निर्माण होत आहे। यामुळे मोठे ट्रॅफिक निर्माण होत आहे। नगरपालिका फक्त स्थानिक व्यापाऱ्यांवर नियम अटी लावते, मग परराज्यातून आलेल्या व्यापाऱ्यावर नियम अटी लावत नाही का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे। ची गर्दी एक पंढरीमध्ये एकादशी निमित्तानं आहे आणि त्यातच वाहतुकीसाठी मोठा अडचणी निर्माण होतात। काय सांगाल त्याबद्दल? पंढरपूर नगर परिषदचं अतिक्रमण विभाग आहे, ते पंढरपूरच्या स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास देतं। वारी चालू व्हायच्या आधी आणि रिक्षा असतील, टांगे असतील, छकडे असतील किंवा हातगाडीवाले असतील, हे सगळे पंढरपूरकर आहेत। त्यांना वारंवार त्या अतिक्रमणवाल्यांकडून त्रास होतो आणि पूर्ण गाव रिकामं करून ठेवतात। पण अचानक वारी भरल्यानंतर बाहेरगावचे परराज्यातले व्यापारी येऊन ह्या पंढरपूर शहराला येडा मारतात आणि प्रत्येक फेरीवाले, मेवा मिठावाले रोडच्या मधोमध फिरत असतात। मग ही पंढरपूरच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अतिक्रमण विभागाला ह्या गोष्टी दिसत नाहीत का? जाणून बुजून फक्त पंढरपूरकरांवर अन्याय का असा शासन करतंय? पंढरपूरकर हा टॅक्स भरणार आहे, बाहेरगावचे व्यापारी येऊन इथे लाखो रुपये घेऊन जातात। त्यांचं पंढरपूर शहरासाठी काही योगदान नाही, फक्त पंढरपूरकरांना का टार्गेट केलं जातंय अतिक्रमणच्या नावाखाली? आणि ही बाहेरगावची लोक येऊन, व्यापारी येऊन इथं अतिक्रमण करतात। त्यामुळंच ह्या पंढरपूर शहरामध्ये कॅरिडॉर सारखा विषय निर्माण ह्या बाहेरगावच्या व्यापाऱ्यामुळे निर्माण व्हायला आहे। हे प्रकार लवकरात लवकर नाही थांबले का आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल। आता तुमची काय मागणी असेल? आमची मागणी आहे, बाबा पंढरपूरकरांना तुम्ही पानसर काढा किंवा ह्या गोष्टी तुम्ही वारंवार करता, गाड्या आणता, त्यांचं सामान भरून येता, कुठच्या भरून ने, माल भरून ने, मग ही बाहेरगावची व्यापारी तुम्हाला दिसत नाहीत का? असा आम्हाला प्रश्न आहे। म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून त्याच्यावर कायमचा तोडगा काढावा आणि बाहेरगावचे व्यापारी जे आहेत ते येऊन लाखो रुपये नेतात, त्यांना कुठं टॅक्स नाही, काय नाही, फक्त पैसे कमवून। कमीत कमी हजारो बाहेरगावचे व्यापारी पंढरपूरमध्ये येऊन कोट्यवधी रुपये गोळा करतात। त्याला कुठली पावती नाही, टॅक्स नाही, काय नाही। आणि मूळ पंढरपूरकरांना वारंवार अतिक्रमणच्या नावाखाली त्रास दिला जातो। जो पंढरपूरकर वारीच्या जीवावर जगणारं गाव आहे तो टॅक्स भरतो, त्याच्यावर अन्याय ही नगरपालिका का करते? त्यामुळं ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहून मुख्याधिकाऱ्यांनी बाहेरगावच्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी आणि पंढरपूरकरांना जे व्यापारी आहेत त्यांना त्रास देऊ नये अशी आमची मागणी आहे। आणि हा प्रकार नाही थांबला तर आम्हाला आंदोलन करावं लागेल।